मोटरसायकलवर 3 व्यक्ती बसवून प्रवास करणे ट्रिपल रायडिंग हा मोटर वाहन कायदा 1988 मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988 नुसार गुन्हा आहे. यासाठी खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई आणि शिक्षेची तरतूद आहे. 1. दंडाची रक्कम फाईन. मोटर वाहन सुधारणा कायदा 2019 नुसार ट्रिपल रायडिंगसाठी 1,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 2. ड्रायव्हिंग लायसन्सवर कारवाई. केवळ दंड भरून हा विषय सुटत नाही. नियमानुसार ट्रिपल रायडिंग करताना पकडले गेल्यास चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित सस्पेंड केले जाऊ शकते. काही महत्त्वाचे मुद्दे. सुरक्षेचा धोका. 2 चाकी वाहन हे केवळ 2 व्यक्तींचे वजन आणि संतुलन पेलण्यासाठी बनवलेले असते. तिसरी व्यक्ती बसल्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटण्याची आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. विमा दावा इन्शुरन्स क्लेम. जर ट्रिपल रायडिंग करताना अपघात झाला तर विमा कंपन्या अनेकदा क्लेम फेटाळून लावतात, कारण वाहन नियमांचे उल्लंघन करून चालवले जात होते. हेल्मेट. जर तिन्ही व्यक्तींनी हेल्मेट घातले नसेल तर हेल्मेटविना प्रवासाचा अतिरिक्त दंड देखील आकारला जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर नियमानुसार बाईकवर 2च व्यक्तींना परवानगी आहे. सुरक्षित प्रवासासाठी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ट्रिपल रायडिंग करणे टाळावे.